मंडळी नमस्कार. मंडळी, लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नुकतंच पहिल्या टप्प्यातल्या मतदानासंदर्भातली अधिसूचना देखील आलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रणधुमाळीला एक प्रकारे सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या टप्प्यात राज्यातल्या काही लोकसभांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती बारामती लोकसभेची. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध त्यांचीच वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात हा सामना होतोय. त्यामुळे हा सामना अतिशय हेवीवेट होणार आहे हे सगळ्या महाराष्ट्रात किंबहुना देशभरात देखील माहिती झालंय. कारणही तसंच आहे, कारण वहिनी विरुद्ध नणंद असा हा सामना घरातल्या घरातच होणार आहे आणि असं पवार कुटुंबात पहिल्यांदा होतंय. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. पण आता या सगळ्या लोकसभा मतदारसंघात थोडासा आता ट्विस्टही निर्माण झालाय आणि हा ट्विस्ट जर खरोखर मतदान होईपर्यंत कायम राहिला तर त्याच्यामुळे बारामतीत अजित पवारांची चांगली पंचायत होऊ शकते आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवार यांना पराभवाला देखील सामोरं जावं लागू शकतं. त्याचं कारणही तसंच आहे. इकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडत महायुतीमध्ये सहभाग घेतला. अर्थातच महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असं समीकरण जुळलंय. अर्थातच याच्यात आता मनसेनंही उडी घेतल्याचं बोललं जाते. मात्र अशातच बारामतीमध्ये मोठी बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत म्हणण्यापेक्षा तशा घोषणा देखील काही बंडखोर नेत्यांनी केल्यात. त्यात शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बारामतीत अजित पवारांसमोर एक प्रकारचं आव्हान निर्माण केलंय. एकीकडे शरद पवार आपल्या मुलीसाठी आपल्या जुन्या पारंपरिक विरोधकांच्या भेटीगाठी घेऊन सकारात्मक चर्चा त्यांच्याशी करतायत आणि सुप्रिया सुळे यांचं गणित थोडंसं सोपं करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या अडचणीमध्ये रोज नव्यानं वाढ होताना दिसते. कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे महायुतीसाठी ही बंडखोरी आहे आणि शिवतारे म्हणतात तसं पवारांच्या विरोधात असणारा जो मतदार आहे बारामतीमधला, तो जर आपल्याला मिळाला, म्हणजे ते जर मतदान आपल्याला मिळालं तर आपण ही लोकसभा सहज जिंकू शकतो. कारण त्यांनी ते जे समीकरण सांगितलंय की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अर्थातच मतांची विभागणी होणार हे निश्चित आहे आणि जे 5.5 ते 6 लाखांच्या आसपासचं मतदान म्हणजे जे पवार विरोधी मतदान आहे ते जर आपल्याला मिळालं तर आपण इथून विजय होऊ शकतो असं त्यांचं गणित आहे. मात्र विजय शिवतारेंच्या या बंडखोरीची तक्रार घेऊन अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, त्यांना भेटले आणि त्यातून मग एकनाथ शिंदे आणि शिवतारे यांची बैठक झाल्याचं बोललं जातंय. शिंदे यांनी शिवतारेंना समजावून सांगितलं तरीही शिवतारे हे आपल्या भूमिकेवर आता ठाम आहेत आणि ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय आणि लोकसभा आपण लढवणारच असं ते म्हणाले. आणि त्याच्या तयारीला लागत त्यांनी नुकतंच भोरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन देण्याची विनंती केली. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना धमकावत असून आपण पवारांना समर्थन करणार की नाही याबद्दल निर्णय घेऊ असं ते म्हणाले. तसंच जर अजित पवारांनी इंदापूरमध्ये पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मदत करणार किंवा आपल्या मुलीच्या उमेदवारीला जर मदत करणार असतील तरच आपण अजित पवारांचं काम करू असं हर्षवर्धन पाटील म्हणाल्याचं वृत्त आहे. म्हणजे प्रत्यक्ष लढाईत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यापूर्वीच अजित पवारांना महायुतीच्या नेत्यांनाच समजावून सांगावं लागत आहे किंबहुना त्यांच्याशी तडजोड करावी लागते. कारण विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांचं बारामती लोकसभेमधल्या 2 विधानसभात मोठं वर्चस्व आहे आणि त्यांनी जर सुनेत्रा पवारांचं काम केलं नाही तर साहजिकच सुनेत्रा पवार इथून पराभूत देखील होऊ शकतात असं बोललं जाते. त्याच्यावरून एकच कळतंय की अजित पवार हे आता एक प्रकारच्या चक्रव्यूहात अडकलेत. त्यामुळे होम पिचवरच अजित पवारांना धक्का बसू शकतो, अर्थात सुनेत्रा पवारांचा त्यामुळे पराभव होऊ शकतो आणि हे सगळं आकडेवारीतून राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करतात. तर दुसरीकडे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर टीका करत अजित पवार कसे अयोग्य वागतायत आणि त्यांच्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आपण उभा राहणार, त्यांचा प्रचार करणार आणि लोकांनीही सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन श्रीनिवास पवार यांनी केलंय. त्यामुळे एकूणच शरद पवारांची बहीण, त्याच्यानंतर रोहित पवारांचे वडील, अजित पवारांचे सख्खे बंधू हे सगळे सुप्रिया यांच्या पाठीमागे उभं राहणार. तर अजित पवार हे एकटे पडल्याचं बारामतीमधून दिसतंय. म्हणजेच कुटुंबातून तर अजित पवारांना मोठा विरोध आहेच, पण कुटुंबाच्या बाहेर मतदारसंघातही अजित पवारांना आता महायुतीच्या 2 दिग्गज नेत्यांचा विरोध आहे आणि म्हणूनच अजित पवार हे आता मोठ्या संकटात आहेत आणि हे संकट राजकीय समीकरण बिघडवणार आहे, त्यात गुंतागुंत वाढवणार आहे. त्यामुळे अजित पवारांचा गुंता अधिक वाढेल असं दिसत आहे. कारण एकतर नणंद विरुद्ध भावजय असणाऱ्या या लढ्यात आधीच सर्व पवारांनी अजित पवार यांना विरोध केलाय आणि त्यातूनच महायुतीतूनही विरोध होतोय.
या सगळ्या गोष्टीवरून एकच कळतंय की अजित पवार हे अडचणीत सापडलेले आहेत. जर विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांची समजूत घालूनही हे नेते माघार घेणार नसतील तर सुनेत्रा पवार या लोकसभेला बॅकफूट वर जाऊ शकतात. आता एकीकडे राज्यात महायुतीचं जागा वाटप होत नाही. अजित पवारांकडे तसंही लोकसभेची एकच जागा आहे, एकच खासदार आहेत, अर्थात ते आहेत सुनील तटकरे. ही जागा सोडली तर अजित पवारांच्या वाट्याला एकतर बारामतीची दुसरी जागा, फार फार तर आणखी 1 ते 2 जागा म्हणजे शिरूरची किंवा त्यानंतर परभणी किंवा मावळ जिथं अजित पवारांची ताकद आहे अशी जागा येण्याची शक्यता आहे. शिरूरमधून अजित पवारांना शिवसेनेचा उमेदवार आयात करावा लागतोय. आणि नगरचा जर विचार आपण केला तर नगरमध्ये देखील लंके हे अजित पवार गटाला सोडून आता शरद पवारांकडे जाणार आहेत असं बोललं जातंय. यावरून एकच कळतंय, अजित पवार सत्तेत असतानाही लोकसभेच्या या समीकरणामुळे राज्यातले अनेक दिग्गज नेते त्यांना सोडून जात आहेत. अगदी आता अलीकडचंच उदाहरण घेतलं तर बीडचं उदाहरण आपण घेऊयात की बीडमधून लोकसभेचे माजी उमेदवार बजरंग सोनवणे हे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या गटात जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या या महायुतीच्या समीकरणामुळे अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पर्याय राहिलेला नाही असं म्हटलं जातंय. त्यामुळे अजित पवारांचा महायुतीत सत्तेत जात, चौकशी आणि बाकी गोष्टी जरी त्यांनी थांबवलेल्या असल्या तरी मात्र पक्षाचं काय? कारण पक्ष म्हटलं की पदाधिकारी आले, लोकसभा विधानसभांच्या निवडणुका आणि त्याचं समीकरण आलं आणि अशा अनेक जागा आजही आहेत. जसं नाशिकची जागा असेल जिथं राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे, अशा जागांवरून आजही महायुतीसोबत अजित पवारांचे वाद सुरू आहेत. तर पक्ष आणि चिन्ह जाऊनही एकीकडे शरद पवार यांनी बारामती, सातारा, त्याच्यानंतर शिरूर या सगळ्या जागेवरची समीकरणं जुळवण्यात जवळपास यश मिळवलंय. त्यामुळे पक्ष फोडून सत्तेत असतानाही पवारांना ज्या गोष्टी साध्य करू असं वाटत होतं, अर्थात अजित पवारांना, त्या गोष्टी आता साध्य होताना दिसत नाहीत. उलट पश्चाताप पदरी येण्याची चिन्ह आता दिसत आहेत, शंका व्यक्त केली जाते. यावरून एकच असं लक्षात येतंय की साहेबांची साथ सोडणं अजित पवारांना आता जड जातंय काय? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.